बीडमधील म्हसाजोग गावचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांचं प्रकरण असेल किंवा नुकतंच जालन्यात मारहाणीचं एक प्रकरण घडलं, त्याचबरोबर बीडमध्ये देखील एक प्रकरण घडलेलं आहे आणि नेमकं महाराष्ट्रात चाललेलं काय आहे असा प्रश्न निर्माण होतोय। माझ्यासोबत बोलण्यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत। सर, पहिला प्रश्न असा आहे की संतोष देशमुखांना ज्या अमानुषपणे मारलं गेलं, खरं तर जीव गेल्यानंतर देखील विटंबना करावी अशी ती एक हत्या होती। तुम्ही फोटो देखील पाहिले असतील। सुरुवातीच्या काळात तुम्ही वाल्मिक कराडांचं समर्थन करताना दिसून आला, आता तुमची नेमकी प्रतिक्रिया काय आहे? खरं तर मी वाल्मिक कराड या व्यक्तीचं कधीही समर्थन केलेलं नव्हतं। मी समर्थन या गोष्टीचं केलेलं होतं की आरोपींची आडनावं वाचून ज्यावेळी सोशल वर्कर अंजली दमानिया किंवा सुरेश धस यांनी वंजारी समाजाला ज्यावेळी गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी एक ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून त्या वंजारी समाजाला, अधिकाऱ्यांना, महसूलच्या अधिकाऱ्यांना तुम्ही कसं काय गुन्हेगार ठरवता, गुन्हेगारांना जातपात असत नाही अशी माझी भूमिका होती। ज्यावेळी त्यांनी ही भूमिका मागे घेतली तेव्हा त्या दिवसापासून मी कधीही कुठंही या संदर्भात वक्तव्य केलेलं नाही। तुम्ही कधीही कुठलंही फुटेज काढू शकता। मुळात संतोष देशमुखांच्या हत्यारांना जे काही फोटो प्रकरण जे काही समोर आलेलं आहे, हेच जर अगोदरच जर समोर आलं असतं तर आम्ही कुणाच्या बाजूनं किंवा कुणाला बचावाच्या बाजूनं कधीही बोलण्याचा प्रश्नच उरत नव्हता। कारण गुन्हेगारी कृत्य एवढं मोठं भयानक आहे की सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा यावरती प्रचंड नाराज किंवा त्याचं विचलित करण्यासारखे हे प्रकरण आहे। आणि या घटना घडत असताना आरोपींना जेवढी शिक्षा म्हणजे जेवढी कठोरातली कठोर शिक्षा देता येऊ शकते आपल्या कायद्याच्या या सगळ्या कायद्याच्या देशामध्ये, तेवढी त्यांना शिक्षा व्हावी असं आमचं मत आहे। पण याच्याही पलीकडे जाऊन अलीकडे ज्या घटना घडतायत त्या घटनांना काही वेगळा न्याय आहे का? त्या घटना त्याच्यावर तर बोलूया सर आपण, परंतु वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंच्या जवळचा माणूस होता, हे अगदी धनंजय मुंडेंनी देखील मान्य केलेलं होतं। हे सगळं प्रकरण घडल्यानंतर आता सीआयडीने आरोपी क्रमांक 1 हा वाल्मिक कराड होता असं सांगितलेलं आहे। धनंजय मुंडेंचा राजीनामा झालेला आहे। धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची जेव्हा चर्चा सुरू होती तेव्हा धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाऊ नये अशी एक तुमची भावना होती। आता नेमकी तुमची भावना काय आहे? योग्य आहे का? हे बघा, मी सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट तुमच्या समोर सांगतो। कोर्टानं सन्माननीय न्यायालयानं असं सांगितलेलं आहे की FIR मध्ये जेवढ्यांची नावं आहेत तेवढ्यावरतीच बातम्या असतील किंवा ॲलिगेशन असतील किंवा काही गोष्टी असतील त्या हे होतात। पण FIRच्या बाहेरचं जर एखादं नाव आलं तर तो गुन्हा, अगदी मीडियाला उद्देशून कोर्टाचं ते जजमेंट आहे। जर धनंजय मुंडेंचं FIR मध्ये नाव नसेल, जर त्यांचा एव्हिडन्स कुठं नसेल, तर त्यांचे कार्यकर्ते म्हणून किंवा त्यांच्या समाजाची लोक म्हणून किंवा कार्यकर्ते कोण कुणाचे तरी असतात, पण त्यावेळी ते काही गुन्हेगारी कृत्य केल्यानंतर जर कार्यकर्ता असता तर मला वाटतंय धनंजय मुंडेंना तुम्ही थ्रेड्स पोचवू शकता। पण गुन्हा घडलेला आहे धनंजय मुंडे, त्यानंतर धनंजय मुंडेंनी कधी सांगितलं की हे माझे कार्यकर्ते आहेत किंवा काय आहेत? मला वाटतंय ह्या गुन्हेगारी कृत्याची वास्तव परिस्थिती त्यावेळी नव्हती। आत्ता ज्यावेळी फोटो समोर आले, वास्तव परिस्थिती समोर आली, त्यावेळी वाल्मिक कराडांचं असो किंवा त्या आरोपींचं समर्थन करणं कोणीही, माझ्यासारखा चळवळीतला कार्यकर्ता तर कधीही करू शकतो। मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाय, तो योग्य की अयोग्य? हे बघा, माझं असं म्हणणं आहे, आज मीडियामध्ये जे काही प्रकरण किंवा ज्या काही गोष्टी सुरू आहेत यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी या महाराष्ट्रातलं समाजमन डोळ्यासमोर ठेवून त्यांना राजीनामा घेतलेला आहे। पण राजीनामा घेतला म्हणजे धनंजय मुंडे आरोप सिद्ध झालेले आहेत किंवा आरोपी आहेत असं म्हणणं म्हणजे कोर्टाच्या निर्णयाच्या अगोदर आपण एखाद्या माणसावरती बोलणं असं होईल। याच्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की या गुन्ह्यामध्ये जेवढी म्हणून लोकांची गुंतवणूक आहे, एव्हिडन्स आहे, त्या माणसांना शिक्षा झाली पाहिजे, त्या माणसांची चौकशी झाली पाहिजे। नक्कीच। बीडमधलं प्रकरण असेल किंवा जालन्यातलं प्रकरण असेल, जे बीडमध्ये प्रकरण झाले, तुम्ही त्या ठिकाणी भेट देखील दिलेली आहे। अगदी लोखंडी सळईने एका व्यक्तीला चटके दिल्याचं ते प्रकरण आहे। आता व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत। नेमकं बीड आणि जालन्यात नेमकं चाललंय काय? तुम्ही तिकडे जाऊन आलेला आहात? बीड आणि जालन्यामध्येच नाही, मी जालन्यामध्ये भोकरदन तालुक्यातल्या अनवा गावामध्ये हे प्रकरण स्टार्ट टू आजपर्यंत हे प्रकरण पुढे आणण्यासाठी मी अहोरात्र रात्रीचा दिवस करून मी त्या कुटुंबाला भेटलोय, SP-ना भेटलोय, त्या कैलास बोराडेंना भेटलोय, हॉस्पिटलमध्ये गेलोय आणि त्याची जी काही इतिवृत्तांत आहे तो वृत्तांत महाराष्ट्रासमोर आणण्याचा प्रयत्न मी केलेला आहे।
ही जालन्यामधली अमानवीय, माणुसकीला काळीमा फासणारी, एका बाजूला महादेवाच्या मंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी विस्तवामध्ये लोखंडी रॉड लालबंद करून त्या माणसाला कपडे काढून त्याच्या गुप्तांगावरती, त्याच्या पार्श्वभागामध्ये त्या सळईनं खुपसण्याचा प्रयत्न करणं, तो रॉड खुपसत असताना कैलास बोराडेने हाताने तो रॉड बाजूला केला तर त्याच्या हाताची बोटं सुद्धा भाजलेली आहेत, आतली हाडं बाहेर दिसत आहेत, त्याच्या पिंडरीला एवढ्या मोठ्या डागण्या दिलेल्या आहेत की त्याच्या आतले मसल्स जळून आतली हाडं दिसत आहेत, त्याच्या पाठीचा भाग असेल, पोटाचा भाग असेल, गुप्त ठिकाणचा भाग असेल तर त्याची चामडी जळालेली आहे. हॉस्पिटलमध्ये तो अक्षरशः मरण यातना भोगतोय. त्या घाटी रुग्णालयामध्ये मी स्वतः गेलोय, स्वतः ती परिस्थिती बघितली, लाईव्ह मी एसपींना भेटलोय आणि कैलास बोराडेला अक्षरशः जीवे मारण्याचा प्रयत्न. बरं तिथं एक माणूस नव्हता, तिथं अनेक जण लोक होते, व्हिडिओ बनवणारी लोक होती, तिथं काही लोक वाचवणारी पण होती. पण महादेवाच्या मंदिरामध्ये महाशिवरात्री दिवशी माणुसकीला काळीमा फासणारी ही धनगर समाजाच्या तरुणाच्या बाबतीमधली ही गोष्ट आहे. आणि जो आरोपी आहे तो उबाटा पक्षाचा तालुका प्रमुख आहे. त्याचा भाऊ आणि त्याचं त्या गावामधलं, त्या परिसरामधली दहशत, त्या कैलास बोराडेच्या घराजवळूनच त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता आहे. आणि त्या बोराडेला मारणारा जो नवनाथ दौंड आणि त्याचा भाऊ, त्यांनी अल्पसंख्याक समाजावरती कुऱ्हाडीने हल्ले केलेले व्हिडिओ आहेत, त्यांच्यावरती 5 गुन्हे आहेत. एसपींना तुम्ही सांगताय की अल्पसंख्याक समाजावर कुऱ्हाडीने हल्ले केलाय, त्याचे व्हिडिओ आहेत. कधीच हे नेमकं प्रकरण आहे? तुमच्याकडे व्हिडिओ महिन्यात 1.5 महिन्यातल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुमच्याकडे त्या व्हिडिओ आहेत माझ्याकडे. त्यांनी कुऱ्हाडीनं हमला केलेला अल्पसंख्याक समाजावरच्या नवनाथ दौंड नावानं, नवनाथ दौंड आणि त्याचा भाऊ, त्यांची दहशत, हे उबाटाचे तालुका प्रमुख आहेत. तुम्ही सार्वजनिक जीवनात काम करत असताना व्हिडिओमध्ये लालबुंद, त्या विस्तवामध्ये लोखंडी रॉड लालबुंद करून तुम्ही त्याला डागण्या देता. या कैलास बोराडे जो महादेव भक्त आहे, त्याला महाकाल म्हणतात, तिथं भोळा भाबडा आहे, तो असा एकदम अल्पशिक्षित आहे. आई वडील मोलमजुरीचं काम करतात, 1 एकर सुद्धा जमीन नाही त्यांच्या नावावरती, 1 एकर जमीन आहे, 3 जण भाऊ आहेत त्यामध्ये. आणि या गावामध्ये एवढी दहशत आहे त्या दौंड पाटील लोकांची. मनोज जरांगेचा तो साथीदार आहे, त्याच्याबरोबर फोटो आहेत, अनेक कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे, राईट हँड म्हणून ओळखला जातो मनोज जरांगेंचा हा साथीदार आहे नवनाथ दौंड. फोटो आहेत आमच्याकडं. काल सभागृहामध्ये छगनरावजी भुजबळांनी ते दाखवलेलं आहे सभागृहाला. हा फोटो पहिल्यांदा मी काढून व्हायरल केलेला आहे. त्या माणसानं माझ्यावरती राजकारण करायला इथं हाके येतोय. परत त्या कैलास बोराडे नावाचा जो यातना भोगतोय त्याच्याकडे याच नवनाथ दौंडनं माणसं पाठवली. तुला 2 लाख रुपये देतो, तुला 5 लाख रुपये देतो, तू केस मागं घे, तुझ्या पोराला 12वी पर्यंत आम्ही शिक्षण देऊ. अशा पद्धतीचं कृत्य चाललंय काय नक्की महाराष्ट्रामध्ये? आणि हे झालं जालन्यामधलं. त्या लातूर जिल्ह्यामध्ये माऊली सोट नावाचा धनगर समाजातला तरुण शीर सोडून त्याच्या खालचा सर्व भाग भुगा करून त्या मुलाला मारण्यात आलं. त्याच्यावरती आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या यातना इथल्या मीडियाला, इथल्या सोशल वर्कर्सना, इथल्या सुप्रिया सुळे, शरद पवार, सत्ताधारी, गृह विभाग त्यांच्यापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. भोर तालुक्यातलं सुप्रिया सुळे ज्या लोकसभा मतदारसंघातून येतात, सुप्रिया सुळेंना बीडला जायला वेळ आहे, गेलं पाहिजे. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. पण सुप्रिया सुळेंना भोर तालुक्यातल्या 9 बौद्ध तरुण विक्रम गायकवाड, जो UPSCची मेन्स परीक्षा देणार होता, त्याचा गुन्हा काय तर मराठा समाजातल्या PSI तरुणीशी त्यानं लग्न केलं. या ऑनर किलिंग, त्या विक्रम गायकवाडच्या प्रायव्हेट पार्टवरती 22 वार करून त्याची हत्या केली गेली. ती जुनी नाही, आली आत्ताची आहे. त्याच्यावरती या सुप्रिया सुळे, शरद पवार, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, अंजलीताई दमानिया, इथले गृहमंत्री, इथलं पोलीस प्रशासन, आम्ही किती वेळा आवाज उठवायचा. आणि मग हे बोललं की लक्ष्मण हाके जातीयवादी, आणि हे फक्त स्वतःच्या जातीचं एकच प्रकरण तसं असलं होतं, बाकीच्या प्रकरणांना लावलं पाहिजे. तुमचा आरोप असा आहे की सुप्रिया सुळे किंवा शरद पवार गटातील जे नेते आहेत ते स्पेसिफिक प्रकरण फक्त त्याच्यावर बोलतात, बाकीच्या प्रकरणांवर बोलत नाही. सांगावं पुढे येऊन त्यांनी, आम्ही बीडला जाऊ शकलो पण आम्ही भोर तालुक्यात जाऊ शकलो नाही. सांगावं सुप्रिया सुळेंनी, हे प्रकरण आजचं नाही, परत म्हणायला नको की आम्हाला माहितच नव्हतं आणि कधी झालंय असं म्हणू नये. मीडियामध्ये सगळीकडे आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, नाही गेली लोक. मग आम्ही जातीवादी का? मग तुम्ही कोण? तुम्हाला कुठले पॅरामीटर्स लावायचे? आम्हाला जातीवादी म्हणून तुम्ही आम्हाला ट्रोल करता, तुम्ही आम्हाला त्रास देता, रात्रंदिवस धमक्यांचे. तुमचं असं म्हणणं आहे की शरद पवार गटाचे नेते ज्या प्रकरणांमध्ये राजकीय मायलेज भेटेल तीच प्रकरण फक्त उचलतात. राजकीय मायलेज मग अंजली दमानिया असो, सुप्रिया सुळे असो, किंवा शरद पवार असो, किंवा रोहित पवार असो,
सुप्रिया सुळेंना माझी हात जोडून विनंती आहे, विक्रम गायकवाड नवबौद्ध तरुणाला न्याय देणार का तुम्ही? त्याचा आवाज तुम्ही मांडणार का? त्याच्या घरी त्याच्या कुटुंबियाला भेट देणार का? ऑनर किलिंग आहे तो, ऑनर किलिंग. गुप्त भागावरती 22 वार केलेले आहेत. आमच्याकडे त्याचा पोस्टमार्टमचा रिपोर्ट आहे. याच्यावर बोलायचं नाही. आमच्या वेदना या आहेत की ज्या पद्धतीनं स्वर्गीय संतोष देशमुखांना यातना भोगाव्या लागल्या त्या कुणालाही भोगायला लागू नयेत. आरोपीला जात पात असत नाही, पण तुम्ही त्या प्रकरणामध्ये जो घेतला पाहिजे. पण या विक्रम गायकवाड, या कैलास बोराडे, माऊली सोट, अनेक प्रकरण आहेत. आता त्याच्यानंतरच एक आता व्हिडिओ समोर येतोय समाज माध्यमांमध्ये. बीडचं एक प्रकरण आहे. सतीश भोसले नावाचा एक व्यक्ती आहे, त्याने अमानुषपणे एका व्यक्तीला मारहाण केलेली आहे आणि त्याचा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर व्हायरल होतो. सतीश भोसले नाही, खोक्या भोसले. हा सुरेश धसांचा एकदम किचन कॅबिनेट मधला, एकदम पहिल्या पाचामधला हा कार्यकर्ता आहे. सुरेश धसांच्या अर्ज भरण्याच्या वेळी 100-125 गाड्यांची रॅली घेऊन येणारा हा खोक्या भोसले. त्याच्या वाढदिवसाला जो फोन करून जी भावना आहे सुरेश धसांची त्याच्या बाबतली, स्वतः सुरेश धस बोललेल्याचा ऑडिओ रेकॉर्डिंग आहे. याच्याही पलीकडे जाऊन हा खोक्या भोसले रुपयांची बंडलं गाड्यांच्या डॅशबोर्डवरती टाकून त्याची जी रील आहेत, त्याचं जे एकूण ऍटिट्यूड आहे, त्याचं एक प्रकरण नाहीये, याची प्रकरणं अनेक आहेत. एका भिल्ल समाजातल्या माणसाला पण त्यानं मारहाण केलेली आहे, माणुसकीला काळीमा फासणारी. एका ढाकणे नावाच्या माणसावरती पण या माणसानं मग आका हा शब्द महाराष्ट्रामध्ये ज्या सुरेश धसांनी दिला, मग आता या खोक्या भोसल्याचा आका कोण? आणि मग या आकाच्या व्याप्तीमध्ये सुरेश धस बसतात का? सुरेश धसांचा हा कार्यकर्ता आहे का? सुरेश धसांनी पुढे येऊन सांगावं. म्हणजे तुम्ही जो भोसले नावाचा व्यक्ती आहे त्याला खोक्या भोसले असं म्हणताय, त्याचा आका सुरेश धस आहेत असं तुम्हाला म्हणायचं? स्वतःच ते बोलतायत ना, स्वतःच ऑडिओ रेकॉर्डिंग आहे आपल्याकडं. तो त्यांचा कार्यकर्ता आहे. 100-125 गाड्यांची रॅली सुरेश धसांना निवडून आणण्यासाठी आणणारा कार्यकर्ता कुणाच आहे? खोक्या भोसले या नावानं तो प्रसिद्ध आहे. तो स्वतः पुढे आलाय. परत काल तुमच्या TV9च्या चॅनलवरती तो म्हणालाय, मी मारल्या, दिल्या चापटा, मी त्याला केलंय मारहाण. तो स्वतः बोललेला आहे. पण व्हिडिओ ज्यावेळी आपण पाहतो तो व्हिडिओ माणुसकीला काळीमा फासणार आहे. मग आता सुरेश धस महोदय, तुम्ही पुढे आलं पाहिजे. ज्या पद्धतीने स्वर्गीय संतोष देशमुखांना तुम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्याच पद्धतीने तुम्ही ह्या प्रकरणा तुमच्या मतदारसंघातला हा याचं काय हे सुद्धा सुरेश धसांनी पुढे येऊन आका या शब्दाची व्याप्ती महाराष्ट्राला समजावून सांगितली पाहिजे. ओबीसी नेते, खरं तर ओबीसी चळवळीत तुम्ही काम करता. ओबीसी नेते तायवडे जे आहेत ते म्हणतायत की परिषदेच्या 2 जागा ओबीसींना दिल्या पाहिजेत. तुमचं काय म्हणणं आहे, किती जागा दिल्या पाहिजेत किंवा काय नेमकी ओबीसींची भूमिका? हे बघा, ओबीसीचे चेहरे असून चालणार नाही, ओबीसीचे वेगवेगळ्या पक्षाचे नेते सभागृहात असून चालणार नाही, पण ओबीसीची चळवळ लढणारे आणि ओबीसीच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेणारी माणसं या कायद्याच्या सभागृहात पाहिजेत असं आम्हाला वाटतं. मग हक्क अधिकार, पंचायत राजमधलं आरक्षण, किंवा मग रोस्टर किंवा बिंदू नियमावली, किंवा याच्या पलीकडे जाऊन पदोन्नतीमधलं आरक्षण. आज ओबीसी प्रचंड कमालीचा अस्वस्थ आहे. आज ओबीसीच्या बाजूने भूमिका घेणारे महाराष्ट्रामध्ये एका हाताच्या बोटावर मोजण्या एवढे सुद्धा नेते नाहीत. आहेत ते जन्मानं ओबीसी आहेत, पण कर्मानं कर्तृत्वानं ते त्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. कोणीही या महाराष्ट्रामध्ये काही ठराविक नावं सोडली तर या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा वॉइस बनण्याचा किंवा ओबीसीला मतांच्या वेळी, राजकारणाच्या वेळी ते ओबीसी लीडर म्हणून पुढे येण्याचा प्रयत्न करतात, पण ओबीसी ज्यावेळी अडचणीत असतो त्यावेळी मात्र ही माणसं भूमिका घेताना दिसून येत नाहीत. अशा माणसांचं राजकारणामध्ये आम्हाला कुठलाही फायदा ओबीसीना नाही. ओबीसींची ठाम भूमिका घेणारी माणसं कायद्याच्या वरिष्ठ सभागृहात 1-2 नाही, लोकसंख्येच्या प्रमाणात मला वाटतंय यावेळी 4-5 माणसं सगळ्या पक्षांनी ठरवून ओबीसीची 5 माणसं महाराष्ट्राच्या वरिष्ठ सभागृहात द्यायला पाहिजेत. शिंदे गटानं 1 द्यावा, दादा गटाने 1 द्यावा, भाजपनं 2 द्यावेत. या 4 लोकांनी 4 माणसं महाराष्ट्राच्या वरिष्ठ सभागृहात द्यावीत. आज आम्हाला पंचायत राजमधलं आमचं आरक्षण गेलंय, हे वाचवायचंय आम्हाला. ही आमच्या समोरची खूप मोठी आजची लढाई आहे. ही लढाई लढण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या अर्ध्या लोकसंख्येला जर न्याय भेटत नसेल तर महाराष्ट्राचा विकास होणार कसा? तुम्ही म्हणताय की ओबीसीची लढाई लढणाऱ्यांना संधी दिली पाहिजे, 5 जागा आम्हाला द्याव्यात असं तुमची मागणी आहे. कोणाला नेमकं नावं कोण, चेहरे कोण तुमच्या समोर आहेत, कोणाला संधी द्यावी? मग नावं ओबीसी मधली माणसं, ओबीसीची भूमिका घेणारी माणसं हे महाराष्ट्राला माहिती आहेत, महाराष्ट्राच्या राजकारणाला माहिती आहेत. मी नावं पण सांगेन निश्चित, पण आत्ता सांगणार नाही. ओबीसीची भूमिका घेणारी माणसं असावी.
ओबीसीची भूमिका तर तुम्ही देखील घेताय, मग तुम्ही इच्छुक आहात का विधान परिषदेवर जाण्यासाठी? नाही नाही, विषय असा आहे, या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची ठाम भूमिका घेणारी माणसं, मी असो किंवा कोणी असो, जी या महाराष्ट्रामध्ये किंवा इथल्या लोकांना योग्य वाटतील त्या माणसांना स्थान देण्यात यावं. आम्ही ओबीसीच्या प्रश्नावर रात्रंदिवस लढत आहोत. आम्ही संधी तुम्हाला मिळाली तर स्वीकारणार का? सभागृहात असो अथवा नसो, आम्ही ओबीसीच्या लढाईमध्ये कुठंही लक्ष्मण हाके कमी पडणार नाही. माझ्यावरती 5 वेळा हल्ले झालेले आहेत ओबीसीच्या प्रश्नांसंदर्भात, पण मी लढतोयच ना, मी थांबलेलो नाही. त्यामुळे सभागृहात गेलो तरी अजून ताकदीने लढेन, आणि नाही गेलो तरी रस्त्यावरची लढाई. आजही मी ग्राउंडवर आहे. या कैलास बोराडेचं प्रकरण मी 4 दिवस ज्यावेळी ग्राउंडवर जाऊन, फील्डवर जाऊन तिथली वास्तव परिस्थिती समाज माध्यमाद्वारे पुढे आणली, त्याच वेळी या महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण पुढे आलेलं आहे. ग्राउंडवर काम करणारी ही माणसं पाहिजेत. मग तुम्ही इच्छुक नाहीत असं म्हणायचं विधान परिषदेवर जाण्यासाठी? विधान परिषदेत हे बघा, एखाद्या कार्यकर्त्याला जर आपली भूमिका मांडण्यासाठी, जर या आपल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये एक अत्युच्च व्यासपीठ म्हणून राज्यकारण, वरिष्ठ सभागृह, कनिष्ठ सभागृह असेल, आणि तिथं जाऊन जर त्याला कायदेशीर मोहर उमटत असेल, तर लक्ष्मण हाके का जाणार नाही? कारण लोकशाही मानणारा लक्ष्मण हाके, म्हणजे विधान परिषदेवर जाण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात? लक्ष्मण हाकेला जर या इथल्या पक्षाच्या लोकांना त्याची भूमिका जर हायजेनिक असेल तर ते संधी देतील, नसेल तर आम्ही ओबीसींना कशी सत्ता मिळवून द्यायची यासाठी प्रयत्न करू. मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा झाल्यानंतर आता त्यांची जी जागा रिकामी झालेली आहे ती जागा बीड जिल्ह्यातूनच भरली जाणार आहे असं समजतंय, आणि तशी शक्यता देखील आहे. आमदार सोळंके किंवा विजयसिंह पंडित यांना ही धनंजय मुंडेंची जागा मिळू शकते अशी माहिती मिळते. नाही, आता ते राजकारण आहे, ते दादांचा प्रश्न आहे, अजितदादा पवारांचा. आपण महाराष्ट्रामधली ही जी काही मोडस ऑपरेंडिटी आहे, समाजामध्ये जी दरी निर्माण झालेली आहे, म्हणजे इतर समाजाच्या लोकांच्या मृत्यूंना, वेदनांना आवाज नसतो का, असा प्रश्न किंवा अशी एक दरी निर्माण झालेली आहे. ती दरी जर अजितदादांना धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन सोळंकींना पदोन्नती करून जर त्यामधून जर डॅमेज कंट्रोल करता येत असेल तर ते त्याने करावं. भुजबळांना डावललं जातं, धनंजय मुंडेंना मोडस ऑपरेंडिटीद्वारे मंत्रिमंडळातून काढलं जातं, गोपीचंद पडळकरांना काढलं जातं, जयकुमार गोरेंना जुनं प्रकरण काढून, मला वाटतं याच्यावरती न्यायालयात या गोष्टी काही 16-17चं प्रकरण आहे माझ्या माहितीप्रमाणे, न्यायालयानं याच्यावर टिप्पणी दिलेली आहे, तरीही ते प्रकरण आत्ता परत काढलं जातं. ह्या ज्या काही गोष्टी घडतायत अशा गोष्टी करून जर महाराष्ट्रातली सामाजिक दरी जर कमी होणार असेल तर ते पक्ष तसे निर्णय घेतील. जयकुमार गोरेंचं तुम्ही नाव घेतलं, खरं तर भाजपकडून ते आमदार आहेत, मंत्री देखील आहेत. त्यांचं प्रकरण समोर येतंय की एका महिलेला अश्लील फोटो त्यांनी पाठवलेत असा आरोप होतोय. खरं तर यावरती 2016-17ला केस उभी राहिली निवडणुकीच्या काहीतरी दरम्यान मागं पुढं. त्यानंतर कोर्ट ट्रायल झालं, कोर्टामध्ये सुनावण्या झाल्या, कोर्टाने त्याच्यावरती जजमेंट पण दिलेलं आहे. मग आताच ते परत ह्या अशा परिस्थितीमध्ये एक महाराष्ट्रातली सामाजिक दरी निर्माण झालेली असताना ते प्रकरण कसं काय पुढं आलं, त्याचं काय हेत्वारोप आहे हे बघितलं पाहिजे. आणि खरं तर गुन्ह्यामध्ये आपली न्यायव्यवस्था आहे ना, न्यायव्यवस्थेनं त्याच्यावरती जजमेंट झालेली आहेत. हे का प्रकरण आत्ताच पुढे आलं, त्याचं टायमिंग काय आहे हे बघितलं पाहिजे. मला ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जातंय का, आणि ते कुणाच्या माध्यमातून केलं जातं? बघा, ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जातंय का, कशासाठी केलं जातंय, याच्यापेक्षा ओबीसीची माणसं राजकारणात संपतायत हे वास्तव या महाराष्ट्रातल्या ओबीसीनी मान्य केलेलं आहे. भुजबळ असोत, पडळकर असोत, की मुंडे असोत, की गोरे असोत, किंवा अजून कोण असोत, टार्गेट होत आहेत हे वास्तव आहे. त्यांना सत्तेतून बेदखल केलं जातंय हे वास्तव आहे. शेवटचा प्रश्न, धनंजय मुंडेंचं जे मंत्रिपद गेलंय त्यांच्या जागी आता भुजबळांची वर्णी लागावी अशी तुम्ही मागणी करणार आहात का ओबीसी नेते म्हणून? धनंजय मुंडेंना रिप्लेसमेंट म्हणून जर भुजबळांना घेतलं जात असेल तर ते भुजबळही मान्य करणार नाहीत आणि आम्हालाही ते मान्य असणार नाही. रिप्लेसमेंट म्हणून भुजबळांचं मेरिट नाही का? जागा रिकामी झाली म्हणून तुम्ही भुजबळांना संधी देताय का? अरे, भुजबळांचं मेरिट आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करण्यामध्ये भुजबळ आहेत. तुम्ही रिप्लेसमेंट करू नका. ओबीसींना काय इज्जत आहे की नाही? त्यांचा वाईस तुम्हाला काय दाबून टाकायचं आहे का? त्यामुळं मुंडेंना रिप्लेसमेंट म्हणून भुजबळ अजिबात नाही. भुजबळ साहेबांचं जेवढं मेरिट आहे त्या मेरिटला केलेली चूक तुम्ही परत चांगली गोष्ट, चांगला निर्णय घेऊन करा, पण मुंडेंना रिप्लेसमेंट भुजबळ हे या महाराष्ट्रातल्या ओबीसींना अजिबात मान्य नाही. काय चाललंय काय नक्की या महाराष्ट्रात? नक्कीच आपण पाहतोय की धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेल्यानंतर त्या जागी भुजबळांची रिप्लेसमेंट होऊ नये
भुजबळांचं मेरिट वेगळं आहे, अशा प्रकारचं वक्तव्य ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.